हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। महापौरांनी जबाबदारी ढकलली प्रशासनावर। साकी नाक्यात उघड्या गटारात पडून एकाचा मृत्यू। साकी नाका दुर्घटना प्रकरणी पालिकेची कारवाई। सहाय्यक आयुक्तांसह बीएमसीचे 4 अभियंते निलंबित। कंत्राटदार काळ्या यादीत। बेजबाबदारपणाचा आणखी एक मृत्यू। उघड्या गटारात पडून असलम शेख मयत। साकी नाका दुर्घटनेतील मृताच्या वारसाला बीएमसी कडून आर्थिक मदत। मयत असलम शेखच्या वारसाला 10 लाखांची मदत। गेल्या 10 वर्षात 5 जण दगावले। उघडी गटारे घेतायत मुंबईकरांचा बळी। उघडी गटारं, जुनी झाडं मुंबईकरांसाठी जीवघेणी। मुंबईतील चर्चगेट परिसरात झाड कोसळलं। 3 वाहनांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। दगड रस्त्यावर आल्यानं मुंबई गोवा महामार्गाला फटका। एमपीएससी परीक्षार्थीचा ऑनलाईन परीक्षा घेण्याला विरोध। अमरावतीत एमपीएससी परीक्षार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ऑफर आली तर बघू हे वक्तव्य पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर। खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। शरद पवार गट एकत्रच राहील असा विश्वास। पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता। हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता। आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली। पोलादपुरातील बावळी टोक येथे दरड कोसळली। पालकमंत्री 15 ऑगस्टच्या आधी होईल। मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं। रायगड पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंची माहिती। नवी मुंबईतील गर्भवती मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक। पालिका आयुक्तांच्या दालनात मनसेचं आंदोलन। रुग्णालयाच्या चुकीमुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। कृष्णराज महाडिकांच्या नेतृत्वात युवा शक्ती जागर यात्रा। येवल्यात युवा शक्ती यात्रेचं जल्लोषात स्वागत। बीड अप्पर तहसील कार्यालय चौसाळा येथेच करण्याची मागणी। चौसाळा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कार्यालय नेकनूर येथे करण्याचा आहे प्रस्ताव।